रास्ता रोको फक्त 24चाच करावा आणि त्यानंतर रास्ता रोकोचं रूपांतर लगेच त्याच दिवशी 24 तारखेलाच संध्याकाळीच धरणे आंदोलन आपण आपल्या गावात बसवू। धरणे आंदोलनाचं स्वरूप असं असावं, तेही समजून घ्या। धरणे आंदोलनाचं स्वरूप असं असावं की सकाळी धरणे आंदोलन सुरू झालं की 10 वाजेपर्यंत काही गावातले मुलं मुली तिथं आरक्षणावरती बोलतील। 10च्या आत सरकारचा माणूस कोणी का होईना, मग तो ग्रामसेवक असेल, तलाठी असेल किंवा तो पोलीस बांधव असेल किंवा तहसीलदार असेल, त्यांनी निवेदन स्वीकारायला यायचं। 10च्या आत 25च्या नंतर जर 10च्या आत कोणी स्वीकारायला नाही आलं शासनाचा माणूस, तर रास्ता रोको करायचा। तो आला नाही म्हणून रोज निवेदन धरणे आंदोलन करून द्यायचं। संध्याकाळी पण जे धरणे आंदोलन गावाचे वतीनं उभा केलं त्या धरणे आंदोलनात गावात पण संध्याकाळी मुलाचे मुलीचे व्याख्यानं कीर्तनसुद्धा तुम्ही ठेवा, मराठा आरक्षणावरती जागृती म्हणून। आपण हे थोडासा बदल या समाजाच्या परीक्षा लेकरांसाठी करतोय। काही समाज बांधवांचे काही कार्यक्रम आहेत सामाजिक, त्यांसाठी करतोय, कारण तेही आपल्या आंदोलनात उभा आहेत, आपल्या पाठीशी आहेत। त्याच्यासारखे द्वेष करणारे आपण नाही। ते येवल्याचे द्वेष करता, आपण द्वेष करणाऱ्यातले नाहीत। सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी तर आपण मिळवणारच। रास्ता रोकोचं आंदोलन केलं काय आणि कोणचं केलं काय, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपण 100% करणार, त्याच्यात कसली दुमत नाही आहे। हे मी आता तुम्हाला 2च बदल सांगितलेत फक्त, की 24 तारखेला रास्ता रोको होणार, त्यानंतर रास्ता रोकोचं रूपांतर लगेच संध्याकाळीच धरणे आंदोलनात होणार। आपण आपल्या मंदिरात बसा किंवा ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन गावाच्या वतीनं जनावरं घेऊन सगळ्या याच्यासह बसा म्हणून। आणि हे आत्ता सांगितलं आहे, परंतु 24ला एकदा रास्ता रोको झाला की 25ला आपण पुन्हा एक अंतरवलीत बैठक घेऊ। रास्ता रोकोच ठेवायचे का धरणे आंदोलन ठेवायचे, फक्त हे माझ्या वतीनं मी समाजाला सांगितलंय। पुन्हा 25ला तुमचा विचार घेऊन त्याच्यात बदल केला जाईल। 25ला पुन्हा तुम्ही 24च्या रास्ता रोको करून 25ला 12 वाजता पुन्हा बैठकीला या सगळेजण। 25ला 12 वाजता पुन्हा अंतरवलीत बैठकीला या। आपण काय प्रक्रिया करायची, काय करायचं ठरवू। परंतु मला वाटतं समाजाच्या दृष्टिकोनातून आपण मोठा भाऊ आहे, लेकरांचं वाटोळं झालं पाहिजे म्हणून ही योग्य भूमिका राहील आपली, की 24 तारखेला आपण रास्ता रोको करायचा आणि त्याचं रूपांतर लगेच धरणे आंदोलनात आपण आपल्या गावामध्ये ताकदीनं करायचं। सकाळच्याला निवेदन द्यायचं, जसं रास्ता रोको करून आपण निवेदन सरकारला देणार होतो सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणून, तसं 10च्या आत निवेदन द्यायचं। जर 10च्या आत एखादा अधिकारी आला नाही तर रास्ता रोको करायचा। ती जबाबदारी त्या अधिकाऱ्याची, मग कारण रास्ता रोको जबाबदार आपण नाही तर तो अधिकारी असणार आहे। मग त्यामुळे आपण थोडासा हा बदल करतोय। आणि जर काही जणांना हा बदल पटला नसेल, आपल्याच बांधवाला रास्ता रोकोचा बदल आपण धरणे आंदोलनात केला आहे, म्हणजे गावात ग्रामपंचायत समोर, शहरात तहसील समोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर केला आहे, तर 25ला दुपारी 12 वाजता बैठक ठेवली। त्याच्यामुळं 25ला 12 वाजता सगळ्यांनी पुन्हा अंतरवलीत आपण यावं। ज्यांना शक्य असेल त्यांनी यावं, शक्यतो सगळ्यांनीच या, म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा निर्णय घेता येईल। परंतु हा निर्णय समाजाच्या विद्यार्थ्यांच्या, त्या विद्यार्थिनी त्या लिकेबाळी येतात त्यांच्या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतोय, की त्यांच्यात भीती होऊ नये। कारण काही लोक असे आहेत, आपण मराठा